भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना राणे समर्थकांमुळे आणि राणे भाजपमुळे कुठलेही स्थान जिल्ह्यात राहिलेले नाही। माजी आमदार प्रमोद जठार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नेतृत्व होतं आणि त्यांच्या काळात चांगलं काम होत होतं। जेव्हा ते आमदार झाले तेव्हा त्यांनी जिल्ह्यात एक दूध डेअरीचा प्रकल्प आणला, परंतु तो प्रकल्प उभा करत असताना कितीतरी अडचणी राणेंनी त्यांच्या कामात आणल्या, हे सर्वांना ज्ञात आहे। अनेक शेतकऱ्यांकडून म्हशी घेऊन प्रमोद जठार यांच्या कार्यालयात म्हशी बांधण्यात आल्या आणि त्या प्रकल्पाला विरोध करण्यात आला। शेवटी नियती आहे। ज्या माजी आमदार प्रमोद जठारांच्या हस्ते आमदार नितेश राणे यांचा भाजपात प्रवेश झाला, त्या माजी आमदार प्रमोद जठार यांचे जिल्ह्यात अस्तित्व काय? प्रमोद जठार कुठे आहेत? आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळणार या आशेवर जठार होते, मात्र तिकीट मिळाले नाही। त्यानंतर प्रमोद जठार कुठे दिसले नसल्याचा टोला संदेश पारकर यांनी प्रमोद जठार यांना लगावला। खरं तर या जिल्ह्यातल्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना आज राणे समर्थकांमुळे, राणे भाजपमुळे कुठलंही स्थान या जिल्ह्यामध्ये राहिलेलं नाही। आणि खरं तर आमदार प्रमोद जठार हे या जिल्ह्यामध्ये एक नेतृत्व होतं आणि चांगलं काम ते त्या काळामध्ये करत होते। खरं तर त्यांनी सुरुवातीला जेव्हा ते आमदार झाले तेव्हा या जिल्ह्यामध्ये एक दूध डेअरीचा प्रकल्प त्यांनी आणला आणि त्या प्रकल्पाला उभा करत असताना किती अडचणी या राणेंनी त्यांना केल्या ह्या जिल्ह्यातल्या जनतेला त्या ठिकाणी ज्ञात आहे। एवढंच काय तर जे अनेक शेतकरी होते त्यांना त्यांच्याबरोबर म्हशी घेऊन जठारांच्या कार्यालयात त्या ठिकाणी म्हशी आणण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी विरोध करण्यात आलेला होता। पण शेवटी नियती आहे, ज्या जठारांना विरोध करण्यात आला त्याच जठारांच्या हस्ते या आमदार नितेश राणेचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी झाला। पण आज प्रमोद जठारांचं अस्तित्व काय? कुठे आहेत आमदार प्रमोद जठार? खरं तर ते लोकसभेला इच्छुक होते, मोठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांची लोकसभेला आपण निवडणूक लढवणार, सगळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या सोबत आहेत अशा प्रकारचे ते सातत्यानं सांगत होते। पण त्यांना लोकसभेचं तिकीट त्या ठिकाणी मिळालेलं नाही। आज ते त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही। खरं तर अनेक प्रकल्प म्हणजे नाणारसारखा प्रकल्प ज्याला जनतेचा विरोध होता, म्हणजे पर्यावरणाला घातक, निसर्ग सौंदर्याला बाधक ठरणारा प्रकल्प, जनतेला नको ही शिवसेनेची भूमिका होती, शेतकऱ्याची भूमिका होती। तरी पण त्या नाणारचं समर्थन केलं की रोजगार मिळणार, नाणार आम्ही आणणार असं सांगितलं गेलं। पण आता लोकसभेची निवडणूक होऊन कदाचित 4 महिन्यापेक्षा अधिकचा काळ उलटून गेला, पण नाणाराच्या बाबतीमध्ये कुठेही नाणाराची घोषणा किंवा नाणार हे करणार होते, कारण यांची दिल्लीमध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, नाणार येणार आणि त्याचं समर्थन जठार साहेबांनी केलं होतं आणि अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देणार अशा प्रकारची भूमिका घेतली होती। आज नाणारही नाही आणि आज जठारही नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। खरं तर त्याचबरोबर साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती। राणे आणि ते एकत्र मिळून या जिल्ह्यातल्या माझ्या या कणकवली तालुक्यामध्ये आपण एक मोठा साखर कारखाना उभा करणार आणि याचे सगळे अधिकार राणेंनी जठारांना दिले असं जठार स्वतः सांगायचे आणि जठारांनी राणे म्हणून त्या ठिकाणी एक साखर कारखाना या जिल्ह्यामध्ये करणार अशा पद्धतीची भूमिका होती। काय झालं त्या साखर कारखान्याचं? माझं तर म्हणणं असं की नाणार तर त्या ठिकाणी त्याबाबतची भूमिका अस्पष्ट आहे, साखर कारखान्याच्या बाबतली भूमिका त्या ठिकाणी अस्पष्ट आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, जे जठार भारतीय जनता पार्टीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी वावरत होते, या जिल्ह्यामध्ये अनेक बैठकांमधनं, पत्रकार परिषदेमधनं, सभांमधनं वेगवेगळ्या विचार जनतेला देत होते, त्याच जठारांचं आज अस्तित्व या राणे भाजपनं, या राणे समर्थकांनी या जिल्ह्यामधलं संपवलेलं आहे।